करार समजला जायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या करारामुळे भारताच्या 99% निर्यातीला जवळपास ब्रिटनमध्ये शुल्कमुक्त प्रवेश मिळणार आहे. आता या हो. शुल्कमुक्त प्रवेशामुळे वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, अभियांत्रिकी आणि विशेष करून रत्न, दागिने, जेम्स अँड ज्वेलरी आपण ज्याला म्हणतो, त्या या क्षेत्रातल्या निर्यातदारांचे कोट्यवधी डॉलर्स वाचणार आहेत. तर ते नेमके कसे वाचतील आणि त्यांना याचा नेमका कसा फायदा होईल? हो, म्हणजे असं पहा, आपल्या बरोबर आहे. जवळजवळ 99% आयटेम्स, मी पर्टिक्युलरली इंजिनिअरिंग इंडस्ट्रीबद्दल जर सांगायचं झालं तर इंजिनिअरिंग इंडस्ट्री म्हणजे ऑटो कंपोनंट, इलेक्ट्रिकल कंपोनंट्स या इंडस्ट्रीच्या माध्यमातनं फार मोठ्या प्रमाणामध्ये आपला एक्सपोर्ट ऑलरेडी आहेच. पण या एक्सपोर्टला इंग्लंडच्या इकॉनॉमीच्या इम्पोर्टच्या दृष्टिकोनातनं अजूनही खूप मोठा स्कोप आहे. इंग्लंडचा जो टोटल इम्पोर्ट ऑफ इंजिनिअरिंग गुड्स आहे त्याच्या कॉन्टेक्सनी इंडियातनं होणारा एक्सपोर्ट हा खूप एक 10% फक्त मर्यादित आहे. तो आता आपल्याला या करारमुक्त झाल्यामुळे एक्सपोर्ट करताना लागणारा जो 10%, 11%, 12%, काही बाबतीत 17% पर्यंत टॅक्स होता तो 0%वर आल्यामुळे अर्थातच कॉम्पिटिटिव्हनेस या सर्व व्यवसायात निर्माण होईल. आणि क्वालिटी तर भारताच्या आत्ताच्या प्रगतीच्या सर्व जर का आपण वाटा पाहिल्यात तर भारतातले गुड्स हे क्वालिटीनी अतिशय उत्तम दर्जाचेच निर्माण होत आहेत. त्यामुळे क्वालिटी ही अतिशय चांगल्या दर्जाची आपण सप्लाय करतोच आहोत. क्वालिटी प्रोडक्ट ॲट ए कॉम्पिटिटिव्ह प्राइस हा ॲडव्हान्टेज आपल्याला या करारामधनं मिळण्याची एक फार मोठी संधी आलेली आहे. त्याचा माझ्या मते अतिशय महत्वाचा कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये आहे. आणखीन एक अतिशय महत्वाचा इथं मी विषय मांडू इच्छितो, तो म्हणजे की भारतामध्ये इंग्लंडच्या म्हणजे ब्रिटिश ओरिजिनच्या कंपनीज या फक्त 700 कंपन्या आहेत. बरं. आणि इंग्लंडमध्ये आत्ताच याच क्षणी 1000 कंपन्या भारतीय ओरिजिनच्या आहेत. तिथे 1,00,000 लोक आपल्या 1,000 कंपन्यांमध्ये एम्प्लॉई आहेत, तर इथं 700 कंपन्यांमध्ये 5,00,000 लोक आपल्याकडे एम्प्लॉय केली गेली. म्हणजे यामध्ये मला सांगायचं आहे असं की भारतामध्ये ज्यावेळी आपण एक्सपोर्ट वाढवणार आहोत त्याचाच अर्थ आपल्याकडे या सगळ्या ज्या सेगमेंट्स मिळालेल्या आहेत त्या सगळ्या लेबर ओरिएंटेड सेगमेंट्स आहेत. म्हणजे तुम्ही त्याचा आता उल्लेख केलात, लेदर इंडस्ट्री असेल, टेक्सटाईल इंडस्ट्री असेल किंवा गोल्ड अँड ज्वेलरी असेल, या सगळ्या इसेन्शियली लेबर ओरिएंटेड, लेबर फोकस्ड इंडस्ट्रीज आहेत. इव्हन आमची ऑटो कंपोनंट इंडस्ट्री, प्लास्टिक्स इंडस्ट्री ही सुद्धा लेबर ओरिएंटेड आहे. इथं लेबर एम्प्लॉयमेंट जनरेशनची अपॉर्च्युनिटी जास्ती आहे. त्यामुळे ज्यावेळी आमचा एक्सपोर्ट वाढेल त्याच बरोबर अर्थातच आमच्याकडे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीजची सुद्धा खूप मोठी वाढ होईल. आणि भारतासारख्या राष्ट्राला एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी वाढणं हे अतिशय फायद्याचं आणि आवश्यक आहे. त्या दृष्टीने हे अतिशय टाकलं गेलेलं चांगलं पाऊल असं त्याच्याकडे आपण बघायला पाहिजे. आणि अर्थातच असं म्हणायला हरकत नाही की जर का इंजिनिअरिंग एक्सपोर्ट या कराराच्या माध्यमातून टार्गेट असं आहे की आम्ही डबल करू पुढच्या 3 वर्षांमध्ये आमचा एक्सपोर्ट, तर अर्थातच आमची एम्प्लॉयमेंट कॅपॅबिलिटी सुद्धा तेवढ्या एक्सटेंडनी वाढेल. आणि भारतासारख्या राष्ट्रामध्ये जिथं टेक्निकल स्किल्स भरपूर अवेलेबल आहेत, मॅनपॉवर रिसोर्स हा आपल्याकडे मुक्त अवेलेबल आहे, अशा ठिकाणी आपल्याला एम्प्लॉयमेंट करायला संधी मिळणं हा या एक कराराचं अंतर्भूत असं एक आपल्याला मिळालेला फायदा आहे. त्या दृष्टीने हा करार हा अतिशय चांगला आणि आवश्यक झाला. बरोबर. उल्हासजी, बाजारपेठ आता खुली झालेली आहे आणि